नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी वसीमा काजी तुमच्यासाठी सत्य माहिती घेऊन येत असते व्हिडिओवर. आणि माझ्या व्हिडिओवरला तुम्ही जास्तीत जास्त पसंत करत असता, मला कमेंट करता, लाईक करता, शेअर करता व्हिडिओला. मला आनंद होतो आणि मला व्हिडिओ करा असं वाटतं आणि मी व्हिडिओ करते. तायांनो, आजचा व्हिडिओ 2-3 मुद्द्यावर स्पष्ट बोलणार आहे मी. माझ्या काही तायांनी मला कमेंट केले की ताई छोटा व्हिडिओ करायचा आणि वेळ नसतो एवढा ऐकायला. ठीक आहे ताई. काही तायांचं कमेंट होतं की ताई ऐकतच राहावंसं वाटतं, तुम्ही असं बोलता. दोन्ही तुमच्या बाजू दोन्हीकडून सत्य आहेत आणि तुम्ही बरोबर आहात. आता वेळ कुठे एवढा, तरी पण ऐकता, लाईक करता, शेअर करता, सगळ्यांना पाठवता. कुटुंब वाढवलं आहे आपण, ग्रुप बनवलेला आहे, त्याच्यामध्ये काय PDF असतात, काय निवेदन वगैरे माझ्याकडे येतात, मी तुम्हाला पाठवते. हे बघा, मी कोणत्याही गोष्टीची कधीच तुम्हाला सांगितलं जबाबदारी घेत नाही, कारण मी एवढी मोठी नाही. तुमच्यामधलीच एक बहीण आणि ताई म्हणून तुम्हाला माहिती देते. आता पैशाचं तर क्लिअर कट आहे. अकाउंटला जे मानधन आहे तेच आलं, वाढीव नाही आलं, भत्ता नाही आला, कसलं काही नाही आलेलं कुठलंच, बरोबर. कारण आपल्या अकाउंटलाच येतं, म्हणून आपल्याला माहिती, आपल्याकडून माहिती घेऊन लोक सगळी कामं करतात. संघटना असू द्या किंवा पत्रकार असू द्या किंवा यूट्यूबर असू द्या, त्यांना आपणच माहिती देतो. त्यांची नातेवाईक किंवा कोणी ओळखीची ते अंगणवाडी कर्मचारी असते, माहिती मिळते आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन ते व्हिडिओ करतात. पण त्यांनी ऐकलेली माहिती असते, त्यांनी कुठून तरी घेतलेली माहिती असते. पण आपल्या अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनीस जे बोलतात ती सत्य माहिती असते. कारण आपल्या येणारे पैसे अकाउंटला, येणारे काम आपल्या ग्रुपला, सगळं आपल्याला माहीत असतं. जे संघटनेचे सभासद आहेत त्यांच्या संघटनेचे मेसेज त्यांना येतात, तिकडून मेसेज येतात. ऑफिसच्या प्रोजेक्ट ग्रुपला जे आहेत त्यांना ऑफिसचे मेसेज येतात. म्हणून आपल्या विषयावर दुसऱ्यांनी व्हिडिओ बनवून आपल्याला शिकवावं एवढं शहाणं कोणी नाही आहे. आणि त्यांचे व्हिडिओ बघावे का नाही बघा हे तुम्ही ठरवा. तुमचा वेळ वाया जातो पण मी नाही काय बोलणार, कारण ऐकावे सगळ्याचे, बघावे सगळ्याचे आणि करावे जनाचे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, सॉरी असं आहे. त्यांना मला एक सांगायचं आहे की 15 तारखेला मोर्चा आहे, हे मला कळलेलं आहे. आमच्या कार्यकारिणीची सभा जेव्हा झाली तेव्हा मी एक पदाधिकारून, मला पण अधिकार होता, तो मला बोलवला. तिथे असं आहे, जे आमच्या संघटनेत आहे ते सांगते, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ. त्याच्यामध्ये अध्यक्ष निवडला जातो आमच्याकडे. असा यूट्यूबवरचा अध्यक्ष नाही आहे, डाउनलोड होत नाही, किंवा व्हॉट्सअपवरचा अध्यक्ष आमच्याकडे नाही होत. 40 वर्ष लागलेले संघटना बांधायला, 40 वर्ष संघटना बरोबर आहेत सगळी. आणि पायाने चालून, हाताने लिहून कामं होतात. व्हॉट्सअपवर, यूट्यूबवर आमच्याकडे होत आहेत. मी माहितीसाठी सांगते. जे 40 मिनटात करतात ना, त्याने माझं पण करून द्यावं. मला खूप इच्छा आहे चतुर्थ श्रेणी घ्यायची, शासकीय दर्जा घ्यायची. तायांनो, हे बघा, स्पष्ट सिनियरिटीच्या प्रमाणे पद दिलं पाहिजे संघटनेत. आता खूप हुशार बायका आहेत, प्रत्येक संघटनेत आहेत. आता कितीतरी संघटना झाल्या, संघटना हा खेळ चाललेला आहे. म्हणून मी 2 मिनटं याच्यावर तुम्हाला फक्त मला जी माहिती आहे ती माहिती मी देत असते. दुसरी मी काय एवढी मोठी नाही आहे की तुमचा पगार वाढवेन, मानधन आणून देईन आणि तुमचा भत्ता काढून देईन. असला काय अधिकार मला नाही, माझ्या हातात असं काय. जे बोलतात त्यांनी करून दाखवावं, त्यांच्याबरोबर माझं पण होईल. एक दोघीचं तर नाही करणार ना, सगळ्यांचंच होईल ना. भांडलं तर घरात एक मोठी बहीण जाऊन भांडून काहीतरी आणते तर सगळीच भावंडं खातात. तशा आपल्या भगिनी खूप प्रयत्न करत आहेत, त्यांनी माझ्यासाठी पण करावा. धन्यवाद. दुसरं मला ते सांगायचं झालं की कसं असतं, आधीपासून संघटनेत कोण आहेत, कोणी किती कामं केलेत आणि सिनियरिटीप्रमाणे त्यांचं पद ठरतं. तर आता आमच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष नेताजी ब्रिजपाल सिंग झालेले आहेत. कारण आम्ही सगळ्या 36 जिल्ह्यातल्या, पूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांनी त्यांना, तिथे आमची सभा झाली, त्यांना तिथे आमचं सगळ्यांचं एकमत होतं. संघ चिटणीस ही खूप मोठी जबाबदारी असते संघटनेची. ते आमचे शांत स्वभावाचे, ऐकणारे आणि काम करणारे भगिनींसाठी एक सैनिकप्रमाणे ते काम करतात. त्यांना किती मोठं पद असलं तरी त्यांना कधीच त्याचा गर्व नाही.
आम्हाला त्यांचा आम्हाला गर्व आहे. म्हणजे गर्व म्हणजे कसं इगो नाही मराठीतून. तर सूर्यमणी गायकवाड भाऊ आमचे ते झालेले आहेत संघचिटणीस आणि निलेश दातकिळे आमचे कार्याध्यक्ष आहेत. तर अशी आमची ही कार्यकारिणी आहे. त्याच्यानंतर दुसरे पद आहेत आणि एका संघटनेमध्ये काय असतं, बाहेरचे 4 लोक असतात, 5 लोक, बाकीचे आपल्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस असतात. पण आमच्या सगळ्याचं असं मत आहे की अंगणवाडी कर्मचारी हे फुल डे संघटनेचं काम करू शकत नाही किंवा कोणतंही काम नाही करू शकत. आधी तर आपण व्हॉलेंटरी आहोत, आता चतुर्दशीसाठी प्रयत्न आहेत, कोर्टात केस टाकलेले आहेत आणि कोर्टात जज जागेवर नसतात, त्यांच्या सुट्ट्या असतात किंवा तारखा घेतात. जे मी डोळ्यानं बघितलं तेच मी तुम्हाला सांगते. त्याच्या मागचं खूप मोठं आपल्याला कळत नाही एवढं राजकारण, कारण आपण याच्यात जात नाही. मी जास्ती संघटनेच्या मोर्चाला वगैरे पण आधी जात नव्हते, मला याच्यात काही माहीत नव्हतं. पण एक सैनिक म्हणून मी उभी राहते की मला शिकायचं, मला नॉलेज घ्यायचं, मला समजावं काय असतं. म्हणजे ज्या बडबड करणाऱ्यांना उत्तर देता येतं मला. ते कसं झालेलं आहे माहिती का, मी शहाणे म्हणून नसतं चालत, आम्ही सगळ्या संघटित व्हावं लागतं, त्याच्यासाठी कामं करायला लागते. प्रत्यक्षात किती कामं होतात हे मला आहे. अंगणवाडीचा मोर्चा आझाद मैदानात काढायचा म्हणल्यावर खूप कायदे आहेत. आता असंच उठून कोणी पण जाऊन मोर्चा नाही काढू शकत. ते कायद्याचे नियम सरकारकडूनच परमिशन घ्यायची, त्यांनाच बोलायची. आणि जेव्हा आपण आंदोलन करते असतो तेव्हा आपण त्यांना बोलू शकतो. कधी यूट्यूबवर, व्हॉट्सअपवर मॅसेज, हे सरकार असं आहे तसं आहे, ते त्यानो ते निवडून आलेलं सरकार आहे, ते मंत्री निवडून आलेले आहेत. तर आपण उठून काही पण बोलू शकत नाही आणि त्यांच्याच हातात आहे आपलं करायचं काम, नाही करायचं जे पण. आता आम्ही एका मंत्र्याला भेटलो होतो, तर ते काय बोलले माहिती का, तुमची भाडं वाढवून दिलं, तुम्हाला आता भत्त्यासहित भत्ता देतो आहे आम्ही, मिनी अंगणवाडीच्या मेन अंगणवाडी केल्या, प्रमोशन दिलं, असे तर त्यांनी 10-15 मुद्दे सांगितले. पण माझ्यासाठी त्याच्यातला एकही मुद्दा लागू होत नाही, म्हणजे मला काहीच भेटलं नाही. त्यांच्यासाठी तर एवढे मुद्दे झाले की भत्त्याचा खर्च एवढा आहे, आता भावबीज काढली, 2-2 हजार उपकार केला आपल्यावर, तर खूप मोठं काम केलं. प्रत्येक वर्षी 2,000च, मग याच्यात वेगळं काय झालं तेच नाही समजत. तर ते भावबीजेचे एवढे कोटी, तुमच्या भत्त्याचे एवढे कोटी, तुमचा जो फॉर्म भरला त्याचे एवढे कोटी, भाडं वाढलं त्याचे एवढे कोटी, असे सगळे आकडे ते मोजवतात आपल्याला. म्हणजे त्यांच्या मानाने त्यांनी खूप जास्त कामं केली आणि आता मी कसल्याच लाभात बसत नाही. ना मी हे होऊ शकते, मुख्य सेविका होऊ शकते, ना माझं घरात अंगणवाडी आहे, ना मी मिनी सेविका होते, ना मी मुख्य सेविका बनवू शकते. तर मला काय पाहिजे, मला चतुर्दशी पाहिजे. अशा आपण किती आहेत पूर्ण महाराष्ट्रात, कमीत कमी 50-60% आपण महिला आहोत ज्यांना फक्त चतुर्श्रेणी पाहिजे, तरच आपलं काहीतरी भलं होईल. पेन्शन पाहिजे, ग्रॅज्युएटी पाहिजे. अशा किती आहेत असतील, आता रिटायर झालेल्या महिला 20% असतील. पेन्शन ग्रॅज्युएटसाठीचा त्यांचा मुद्दा आहे. तर सगळ्या महिला वेगवेगळ्या मुद्द्यामध्ये बसतात आणि सरकारसाठी ते 27 किंवा 28 मुद्दे होतात. तर आता मी काय करावं, मला जर असं मंत्र्यांना हिशोब दाखवला तर मी काय बोलावं, बाबा रे मी कोणत्याच कॅटेगरीत बसत नाही, हे जेवढे मुद्दे तुम्ही मोजले त्याच्यामध्ये मी बसतच नाही. हां सॉरी, एक रकमी लाभ दिला, तुम्हाला लाडक्या बहिणीत पण घेतलं आहे, तुम्हाला पण 1,500 सुरू आहेत, अशी त्यांनी समोरून सगळी मला लिस्ट दाखवली. तर त्यांच्याकडून असं झालं की हा किती पैसा बालविकास प्रकल्पात चालला आहे, आपल्याकडून काय आहे, मला काहीच नाही भेटलं, मला भत्तासुद्धा नाही आला. म्हणजे मी रिकामी आहे, मला काहीच नाही. आणि जे तुपाशी खाते ती तुपाशी. थोडंसं डोकं लावून, थोडंसं नाही व्हिडिओ मोठं करणार ताई, टेन्शन नको घेऊ, पण थोडंसं ऐका की आपल्याला सरकार जेव्हा बजेट पास करतं ते वर्षातून एकदा येतं. तर आपल्याला महाराष्ट्र राज्यामधून जी पगारवाढ द्यायची होती ती दिलेली आहे. जास्ती पगारवाढ आपल्याला केंद्राकडून यायची असते, ती केंद्राने वाढ दिलेली नाही. 2014पासून आपल्याला केंद्राने काय वाढ दिली, काहीच नाही. केंद्रातून महाराष्ट्र राज्याला जेव्हा बजेट येईल, ह्यांनी बजेटची मागणी करतील
आणि केंद्राचं वेगळं असतं, राज्याचं वेगळं. तर आपल्याला डायरेक्ट केंद्राकडून येतं. दुसऱ्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये कसं असतं की महाराष्ट्र राज्याने केंद्राकडून बजेट मागवलं आणि त्यांना ते निधी दिला. आपलं तसं नाही, आपलं डायरेक्ट तिकडून अर्धा इकडून अर्धा, त्याच्यामध्ये आम्ही मध्येच फसतो आपण. तर आपल्यासाठी असं झालं आहे सरकार की एक धरणा भाराभर चिंध्या सगळे आमदार खासदार आपल्यासाठी तेच आहे. तर हे सत्य आहे. तर आता जेव्हा बजेट येणार, बजेटमध्ये त्यांनी आपल्याला जो एक्स्ट्रा पैसा टाकला तर आपलं कुठून वाढ होणार. नाहीतर कोण म्हणते वाढून दाखवणार, हे करणार ते करणार. पण आपण लक्षवेधीसाठी मोर्चे काढतो. लक्षवेधी करावी लागते, कारण असे आपल्यासारखे किती डिपार्टमेंट आहेत. गिरणी कामगार आहेत, हवालदार आहेत, पोस्ट ऑफिसर आहेत, मानधनी किती कोतवाल आहेत, कितीतरी लोक मानधनी आहेत. तर जे बचत गटच्या व्हॉलेंटियर्स असतात, बचत गट चालवतात अधिकाऱ्याच्या हाताखाली, ते आहेत. आशा वर्कर्स, आशा सेविका, कितीतरी डिपार्टमेंट आपले आहेत. मोजा सगळे तुम्ही, हे सगळे मानधनी आहेत. तर यांच्याकडे लक्ष कसं वळणार? त्यांना काय गरज पडली की या ताई मी तुमची पगार वाढवतो असं बोलणार आहेत का? आपल्याला लक्षवेधीसाठी मोर्चे करावे लागतात. संघटनेच्या अकाउंटमधून आपल्याला पगार वाढ देत नाही. संघटनाला आपण वर्गणी देतो तेव्हा संघटना चालते, हे सत्य आहे. पण एक नियम असतो. मी माझ्या मनाने मला अध्यक्ष डिक्लेअर केलं आणि मी तुम्हाला सगळ्याला बोलते माझ्या पाठीमागं चाल, असं नसतं होत. अध्यक्ष सगळ्यांनी मिळून ठरवायचा असतो. त्याचं प्रॉपर ॲग्रीमेंट असतो, त्याला वकील लागतं. सगळी कामं ही खूप मोठं प्रोसिजर आहे. मी तेवढं नाही करू शकत तायानं. मी तुमच्यासाठी एक थोडा वेळ काढून बोलते. म्हणून मला तुम्ही संघटनेचे मेन पदाधिकारी म्हणून तुम्ही यूट्यूबवर मला ग्राह्य धरून कसलेही संघटनेविषयी प्रश्न विचारत जाऊ नका. मी तुमच्यासारखे एक सैनिकमधून तिथं जाते, तुमच्यासाठी माहिती आणते आणि तुम्हाला सांगते. मला माहिती नाही की ही बाई येते, व्हिडिओ काढते, आता काय बोलणार, अशा मला मागून कमेंट करतात, बोलतात. मला फरक नाही पडत. मला तुमची सगळ्यांच्या प्रेमाची गरज आहे, आशीर्वादाची गरज आहे. या सगळ्या चोंबड्यांच्या कुणाची मला गरज नाही. असे किती आले आणि गेले, मी त्याला भीक घालत नाही. पण आपण महाराष्ट्रातले रहिवासी आहोत, तर आपण सगळे एकत्रच राहणार. म्हणून आपल्याला एकमेकाची गरज आहे. दुसरं तुम्हाला सांगते, मी नेहमी सकारात्मक बोलते आणि बोलावं म्हणते, कारण जसं आपण बोलतो तसंच घडतं. म्हणून सकाळी सगळ्या धर्मात काय उठल्या चांगली नावं घ्या, चांगलं बोला, शुभ बोला. का वेळेत का लोक पूजा करायला, नमाज पडायला, ते चर्चमध्ये जायला, गुरुद्वारमध्ये सकाळी उठून कामं नाहीत का? काय भेटतं म्हणूनच जातात. एक जागेला महत्त्व असतं. मंदिरात गेलं तर त्यांना वाटतं आमच्या मागण्या पूर्ण होतात. मस्जिदीमध्ये गेलं, दर्गेत गेलं तर आम्हाला वाटतं आमच्या मागण्या पूर्ण होतात. ख्रिश्चन लोकांना चर्चमध्ये वाटतं, सिख लोकांना गुरुद्वारामध्ये वाटतं. तसं अंगणवाडी कर्मचाऱ्याची मागण्याची एक जागा आहे, ती म्हणजे आपली संघटना, मोर्चा आणि आंदोलन. तिथेच आपण मागतो. बरोबर आहे का नाही? आपल्या मनात जो राग आहे, जो द्वेष आहे, जो आपल्याला चिंता आहे, ज्या गोष्टी आहेत, भाषणाच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून आपण मोर्चाच्या स्टेजवर खाली बसून तिथे व्यक्त करतो. किती वेळेस मोर्चात भजन झाले, ते फक्त कशासाठी? तर आपला डोकं शांत व्हावा. सगळे रिकामं हो, डोक्यातला कचरा भरलेला आहे, ते तर ती एक जागा असते आणि त्या जागेवरून मागावं लागतं. का हो, घरी तुम्ही बसलात, देवाला माहीत नाही का? मग तुम्ही देवळात का जाता? बरोबर आहे. सगळी दुनिया बघणारा देव. सगळे लाईट गेली तर CCTV कॅमेरेमधून काय दिसायचं नाही आणि त्याच्यामध्ये काही दिसायचं नाही असं होईल. पण वरचा जो CC कॅमेरा आहे देवाचा, तो कधी बंद होतो का? तो घरात बसा, चुलीत बसा किंवा बाथरूममध्ये बसा, रोडवर फिरा, कुठेही जा, देवाला सगळं दिसतं. तरी पण आपण देवळात का जातो? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या. तशी एक अंगणवाडी कर्मचारी सगळ्या एकत्र झाले आणि एकच मागणी मागितली तर ते तिकडं निसर्गात जातं आणि तेवढाच दुपटी तिपटीनं ते परत येतं आणि तिची लक्षवेधी होते शासनाकडे की बाबा आझाद मैदानात कोणीतरी महिला बसलेल्या आहेत, आपल्यामधलं शिष्टमंडळ जातं, त्यांचं लक्ष घालतं. एवढं होतं.
आणि त्यांना कुठून तरी सारखी आठवण करून देणं त्यांना. आता एक लहान मुलं असतं बघा, सारखं रडतं ते मला खेळणं पाहिजे, मला खेळणं पाहिजे. आई त्याचा बाजारात हात घेऊन फिरते ते सारखं रडत असतं खेळणं पाहिजे. शेवटी वैतागून आई प्रेमानं एकदा वैतागून आणि एकदा त्याचं गाणं बंद करण्यासाठी पण देते घेऊन खेळणी. बरोबर आहे ना? तसंच आपण प्रेमाने मागतो का रडून मागतो का? अधिकार आहे त्या बाळासारखं आपल्याला समजत नाही का? आपण शिक्षक आहेत तर आपल्याला कशा पद्धतीने मागायचे हे लक्षवेधीसाठी आपले मोर्चे असतात. आता बाबा खूप टॅलेंटेड लोक आलेत, आम्हाला नाही माहिती, पण मला तर त्यांचं ते निम्मू मच्छीचं एक तुम्ही मूवी बघा, ती कुठंतरी भटकते, ऐकत नाही आणि मग ती कुठंतरी पाण्यात मोठ्या समुद्रात जाऊन फसते आणि परत येताना तिला खूप त्रास होतो. अशा भरकटलेली लोक काहीतरी बोलत असतात. आता पोषण भत्ता नाही आला, त्याच्यामध्ये पुष्पाताई मोरेचं काय तुम्हाला वाटतं का त्या बाईचा कसूर आहे? ती काय माझी घरची मैत्रीण नाही किंवा नातेवाईक नाही, तुमच्यासारखीच ती मैत्रीण आहे. पण यूट्यूबवर मेहनत करावी लागते. त्यांचे व्हिडिओ किती छान असतात. मी तर असंच बसून बोलते, टाईमपास म्हणून मी करते, तुम्हाला सगळं ऐकावं म्हणून सांगावं माहिती जेवढी मला माहिती आहे. मी काही ज्ञानी पंडित आहे आणि मला सगळं समजतं म्हणून मी यूट्यूबवर बोलत नाही. मला पण काही वेदना असतात, तुम्हाला बोललं तर कमी होतात, मला बोललं तर कमी होतात. पण पुष्पाताईचे व्हिडिओ किती प्रोफेशनल असतात, माहिती असते कामाची. महाराष्ट्रात ज्या महिलांना भत्ता भेटला त्यांना विचारा. मला काही महिलांनी कमेंट केलं की त्यांचे व्हिडिओ बंद करा. तुम्ही तुमचा मोबाईल नाही बंद करणार, त्यांचे व्हिडिओ बंद करणार. तुम्हाला जबरदस्ती केली, दगड ठेवले डोक्यावर की माझा व्हिडिओ बघा नाही तर तुमचा पगार कपात होईल, असं कुठं पुष्पाताई बोलल्यात का त्यांच्या व्हिडिओमध्ये? किंवा वसीमा मी बोलते का तुमचं की माझं ऐका नाही तर कामावरून काढून टाकेन, असा अधिकार आहे कामाला? नाही. तुमच्या हातात मोबाईल आहे, तुमचं यूट्यूब आहे, तुम्हाला बघायचं का नाही बघायचं, पण बघावं, सगळ्यांचं बघावं, सगळ्यांचं ऐकावं आणि आपल्या मनाचं करावं. तेवढे शहाणे आहेत आपण, पण थोड्याशा वेदना कमी होतात एक दुसऱ्याला बोललं तर. आता सध्या किती वेदना आहेत आपल्याला तुम्हीच सांगा. एक तर आता हे झालं, आता दुसरं आहे मातृवंदना. काही ताई आपल्या बोलल्या होत्या मातृवंदना अजिबात करू नका. मला वाटतं सगळ्यांनीच ऐकलं काय की त्यांचं, म्हणूनच एवढे टक्केवारी. जी 5 वर्ष योजना रखडत पडली होती 3 महिन्यात आम्ही कुठं नेली. ज्या ऐकणाऱ्या बाया आहेत त्यांचं मग त्यांनी का केली कामं? वेळ पडला तर कोण कोणाचं ऐकत नाही आणि पैशाच्या पुढं बायका पैशाला एवढ्या हापापलेल्या आहेत, तुम्हाला काय सांगू मी. दिवस आणि रात्र त्या अंगणवाडीतच लाभार्थी येऊन बसल्यावर तिला महिलेला वाटतं बाबा तिला 2 पैसे मिळतात आणि मला लाभार्थी मिळते म्हणून करतो. बरोबर आहे. आपण लाडकी बहीण योजना पण याच्यासाठीच केली की आपल्या लाभार्थ्याला 2 पैसे मिळतात. बरोबर आहे ना? तर आता ते झालं. आता बघा, ज्या नवीन लागलेल्या मदतनीस ताई आहेत त्यांचा फायदा किती याच्यात मातृवंदनामध्ये, त्यांचा काय फायदा आहे की ते आता तरुण आहेत, त्यांची लग्न झालेले आहेत. मी कितीतरी 10-15 आमच्या मुंबईमध्ये मदतनीस नवीन लागलेल्या, त्या गरोदर झाल्या, लग्न झाली, आता सुट्टीवर जातात. एक तर त्यांना मातृवंदनाचा फायदा भेटतो आहे, पहिलं मुलं आहे किंवा दुसरं मुलं आहे तर. दुसरं त्यांना 6 महिने फुकट पगार भेटतो आहे. आमच्या वेळेस असं काही होतं का? नाही का रॅड मोठी लोक म्हणते हो आता बाई गरोदर हो, पण मला आता 4थं मूल होईन होत आहे. 2007च्या आधीची माझी 3 मुलं आहेत. 99ला माझं छोटं मुलगा आहे. तर असं आहे. तर अशा कमेंट टाकायला काही कमी नाही करताना असल्या कमेंटला वगैरे मी घाबरत नाही. तर मदतनीस तायांनो हा फायदा तुम्ही लक्षात ठेवा. कारण माझ्यासमोर उदाहरण, माझी स्वतःची मदतनीस हो आता गरोदर आहे आणि तिला मातृवंदनाचा फॉर्म, मग तिचा फायदा, मग तिला 6 महिने फुकट पगार. हा तुमचा फायदा झाला का नाही? मदतनीसला काय मिळतं हो, माझ्या जुन्या मदतनीसला काय नाही मिळत, त्यांच्यावर अन्याय सध्या सुरू आहे. पण आमच्या सेविकांनी अन्याय करून सरकारने करावं, त्यांचं काहीतरी भलं, ह्याच्यासाठी आपण झटतो. त्यांना पेन्शन व्हावी, ग्रॅज्युटी मिळावी, जुन्या महिलांना आपल्या ज्या घरी बसलेल्या आहेत एक रकमी लाभ घेऊन त्यांना काहीतरी भेटावा. जसे सरकारने मातृवंदन योजना काढलेली आहे, लाडकी बहीण, लेक लाडकी, या सगळ्या योजना आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी विधवा महिला ज्या आहेत आपल्या अंगणवाडीच्या किंवा अंगणवाडीतून रिटायर झालेल्या आहेत त्यांच्यासाठी पटकन एक योजना काढून, तुम्ही इकडून देत नसर कसली तरी एक योजना काढा आणि आमच्या महिलांना पैसे द्या, त्यांचा खर्च भागू द्या. एवढी माझी इच्छा आहे बघा तायांनो. आणि आता नसलेली कामं करतात बायका, नंतर बोलतात हे काम लावते. हे बघा,
प्रकल्प लेवलची जी लढाई असते ना, आपल्याला लढायची असते. तिथे काय कोणत्याही संघटनेची लोक येऊन करत नसतात. संघटनेचे प्रकल्प लेवलचे पदाधिकारी हे अंगणवाडी कर्मचारी असते, ते आपल्याला लढायचे असते. जर मुख्य सेविका उलटसुलट बोलत असेल तर तिला उलटसुलट उत्तर द्यायला तयार राहा. पण तिला काही असं उलटसुलट विचारीला जास्ती बोललं का तिचे पण आता सध्या लई मरण आहे. ते एका मुख्य सेविकाला 4-4, 5-5 बीट सांभाळावं लागतं. मजा पण आहे, समजा आरामात बसून करून घेतात. कारण आमचे पोस्टमॅन आहेत गुलाबी, पळत पळत जातात, चिठ्ठ्या घेऊन पोहोचून येतात. पिवळे पिऊनसुद्धा तयार झालेत आमच्या मदतनीस, आता कॉम्प्युटरवर बसतात नवीन आलेल्या. तर असं सगळंच चाललं आहे. म्हणून ह्याच्यामध्ये आपला संघर्ष जरांगे पाटलासारखं आंदोलन केलं पाहिजे. तसे तुम्ही राहणार आहेत का तिथे आझाद मैदानात? तसं संघर्ष करणार आहेत? कुठे बघितलं का ते फिरायला गेले? मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेले. म्हणून मला परत तुम्ही कमेंट करताय की तसं आंदोलन करा तसं. हे बघा, माझ्या हातात हे सगळं नाही आहे. आणि वेगळी संघटना काढून एवढे काम करण्याचे रिकामी कामं मला होणार नाही आणि मी करू शकत नाही. कारण खूप कामं असतं, ते मी डोळ्याने बघितलेले आहेत. रात्रन दिवस आमच्या संघटनेत 10-12 पुरुष काम करतात, तरी पण कामं कमीच पडतात. निवेदन काढणे, कुठे काही मदतनीसला प्रॉब्लेम, कुणाला नोकरीवरूनच काढलं, कुणाला पगारच नाही दिला. अरे किती 550 प्रॉब्लेम येतात दिवसातून, तेवढी ते सॉल्व करत असतात. अधिकाऱ्याला भिडतात. CDPच्या वरच्या लेवलच्या लोकांना आपले पदाधिकारीच बोलतात. आपण कुठं प्रकल्प लेवलवर, बरोबर ना? तर जर सेविकाची तुमची काही पर्सनल भांडणं असतील, तुम्ही येतच नाही अंगणवाडीत आणि मुख्य सेविका रोज तुमच्या नावाने ओरडते, किंवा तुम्ही येता बरोबर पण त्या मुख्य सेविकेला तुम्ही उत्तर देता म्हणून तिला प्रॉब्लेम आहे, त्याच्यात संघटना तुमची भांडणं सोडवेन का तायानं? खरंच सांगा मला, सोडवणार का नाही? मग आता तुम्हाला एक मज्जा म्हणून सांगते तायानं, कधी कधी थोडं हसत जाऊ द्या, टेन्शन विसरून जा. मला माझा व्हिडिओ एक नवरा बायको आपल्या अंगणवाडी कर्मचारी आहेत, ते एकत्र बघतात. त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर त्यांना नक्की हसायला. तर त्यांच्या नवऱ्याने माझा नंबर घेतलेला व्हिडिओवरचा, आणि व्हॉट्सअपवरून त्यांनी मला व्हॉट्सअप कॉल केला. व्हॉट्सअप कॉल शक्यतो मला जास्त येत नाही, तर मला वाटलं काय माहिती काय कोण आहे म्हणून मी फोन उचलला. तर ते मला बोलतात, अहो ताई, ह्या माझ्या बायकोला तुम्ही जरा सांगा हो, रात्रन दिवस मोबाईल ठेवते आणि संध्याकाळी घरी आलो की हिचा चेहरा उतरलेला, ही किती कामं करते दिवसभर, किती पगार आहे हो असा? मग माझी बायको एवढं काम करते आणि मला सारखी घरी गेल्यावर मी आलो की हिला थकून जाते, हिला झोप येते, माझ्याकडेचं लक्ष नसते, माझ्या चहा देत नाही, चिडचिडपणा करते. तर ताई जरा काहीतरी करा की दुपारी 4 वाजता माझी बायको मला भेटली पाहिजे. मला खरंच तायानं नवल वाटलं बरं का. तायानं लक्ष द्या, नाही तर नवरे जाटतील, दुसरे गर्लफ्रेंड वगैरे करतील आणि त्या पगारवाड्याच्या चक्करमध्ये आपल्या घरात नुकसान व्हायचं. तसे आपले ट्रेनिंग घेतलेले आहेत आपण, म्हणून नवरे सगळे सभ्य आहेत, बिचारे चांगले आहेत. सावित्री बाहेर जाते म्हणजे ज्योतिबा चांगला आहे म्हणून, हे पण सत्य आहे. पण असं व्हायला नको आणि नंतर मोबाईलच्या जागी सौत येऊन बसेल घरात. म्हणून मोबाईल सोडून थोडं नवऱ्याकडे, मुलांबाळाकडे लक्ष द्या यानं. आता कुणी सांगितलं KYC करायला तुम्हाला लाडक्या बहिणीची? कशाला निघालात? त्या ग्रुपमध्ये दिवसभर KYCची लिंक पाठवा, KYCची लिंक पाठवा. कशाला नुसत्या उठाटेवी? काय गरज आहे का आपल्याला? व्यवस्थित लाभार्थ्यांना समजावून सांगायचं आमच्या हातात नाही आहे, तुम्ही सायबर कॅफेला जाऊन करा. किती योजनांचा छंद आहे आमच्या बायांना, योजनाचं झाड लावा. अरे तुमचं टॅलेंट, तुमचे गुण बघून मला किती बरं वाटतं. आता ते पोषणचे काय काय डिझाईन काढतात, काय काय रांगोळ्या काढतात, काय काय चित्र बनवतात, काय पथनाट्य करतात, काय गाणी गोष्टी भारुडी, किती छान. प्रत्येकामध्ये किती वेगवेगळे टॅलेंट आहे. किती छान तुम्ही पोषण अभियानाच्या रांगोळ्या काढता. संपत आलं बाबा, ते कधी होणार काय माहिती. पण 5 फोटो टाका, ACCC डे करा, फेस कॅप्चर करा, KYC करा, मातृवंदना करा, हजेरी भरा, HCM. अरे रे 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 रे, दिवसभर ते सारखं महिला ग्रुपमध्ये कच बोलत असतात. रात्री बरं झालं ते पोषण ट्रॅकर 10 वाजता त्यांनी नमस्कार करून महिलांना बंद केलं असतं 10 वाजता. नंतर त्या पोषण ट्रॅकरवाल्याला 2 वाजेपर्यंत झोपू दिलं नसतं महिलांनी.
त्याच्यामध्ये काम सुरूच ठेवलं असतं. सरकारला काय गरज पडली तुमचं मानधन वाढवायची, तुम्हाला शासकीय दर्जा द्यायची? तुम्ही त्यांना किती कमी मानधनात किती कामं करून देता? रोजची 13 कामं तरी करतो आपण 13,000मध्ये. मग काय सरकारला गरज पडली का? जर बायकांना सांगितलं काम जरा करू नका म्हणजे सरकारचं लक्ष वळेल, अजून करतात, उड्या मारून मारून करतात. आणि कोणीतरी म्हणतं त्यांना की आम्ही सगळं करून देऊ तुमचं, असं तसं. हे सगळं एवढं सोपं नाही आहे तयानं. आडात नाही पवऱ्यात कुठून येणार. आणि ह्या बड्या बड्या बाता बोलणाऱ्या ना त्यात ना, आडात नाही तर पवऱ्यात गण ह्या बडबड करणाऱ्याला काय सांगायचं, मला तर शब्दच नाही. कारण होठ बी आपणे, दात बी आपणे, तो करायचं काय? पण तुम्हाला माझं नेहमी म्हणणं आहे, जरा मोबाईल दूर ठेवा, डोळे फुटतील. हे बघा माझे डोळे कसे झालेत, तसं नका होऊ देऊ. कारण मी अंगणवाडीचं काम जास्ती मोबाईलवर करत नाही. माझ्या अंगणवाडीचा वेळ फिक्स असतो, त्यावेळेतच मी नंतर बघत पण नाही. हां, पण मज्जा म्हणून माझ्या भगिनींना काय माहिती आली, मेसेज आले, थोडं हसवणं, टाईमपास, रील्स वगैरे हे सगळं मी करते. पण अंगणवाडीचं काम एकदा मी 1:30ला बंद केलं की दुसऱ्या दिवशी 11लाच बघते मी. नाही मला बघायची गरज. काय गरज आहे? हां, अरे 13 लाख 13 करोड लोक कमवणारी एवढी रात्रंदिवस काम नाही करत त्या डिपार्टमेंटचं. तुम्हाला कशाला पाहिजे एवढं? उगाच उठा ठेवा. का तर मॅडमने बोलावं, ही खूप चांगली आहे, ही खूप छान काम करते, तिनं खूप वाईट बोलू दी, पण 5,000 उसनं मागून बघा जरा देतात का? आणि उलेढाले करून ती लोक किती कमवतात तुम्हाला नाही माहिती. शहरी विभागात जो खाऊ येतो ह्यांची ठेकेदारांची ह्यांची काय नाटकं चाललेलं असतं. आपल्याला काही समजत नाही, आपण वेडे आहेत का? कोणत्या मोबाईलमध्ये असं बटन आहे आज आहार खंडित दाखवा आहे का? नाही. कारण त्यांच्याच कामाचा ॲप आहे, त्यांनीच बनवला आहे. मला जर तो ॲप बनवायला दिला असता ना, मी व्यवस्थित 6 सेवा फक्त टाकल्या असत्या त्या ॲपमध्ये. आणि कंप्लेंट बॉक्स लाभार्थ्याचं त्या ॲपमध्ये मी केलं असतं की रोजच्या कंप्लेंट टाका सरकारला. हे केलं असतं मी की असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. समजलं का? असं ते बेबी किट देतात पहिल्या मुलाला, मग ती दुसरी मूल झालेली येतात भांडायला. हे सगळं काय आहे म्हणजे ना सिस्टममध्ये प्रॉब्लेम आहे. आणि सिस्टम एवढ्या सोप्या पद्धतीनं सुधारणार नाही. स्वतःला सुधरून घ्या ना तायांनो. शेवटी जाता जाता बोलते, नवऱ्याकडे लक्ष द्या, नाहीतर दुसऱ्या सेविका किंवा मदतनीसच्या नवऱ्याचा मला फोन किंवा मेसेज येईल, माझी बायको माझ्यावर लक्ष देत नाही. अरे जीवन एकदाच मिळतं, जगायचं मस्त. सोडा ते पैसे करून कोणसुद्धा घेऊन गेलेलं नाही, सगळे सोडून गेलेले. तर मला एक जण दाखवा जो वरी गेला आहे आणि त्यांनी बॅग घेऊन गेला आहे, मग ठेवा तुम्ही जमा करू, नाव पाठवा मला की बाबा त्या माणसाने एवढे पैसे घेऊन गेला, मला पण घेऊन जायच्यात. मरू द्या तिकडं, आनंदी राहा, जरा स्वतःकडे लक्ष द्या, मस्त जरा राहा. मला ते आवडतं. मला तुमच्या साड्या मस्त मस्त घासलेल्या, गाणी गोष्टी आणि कार्यक्रमाचे फोटो ते आवडले बघा, ते मज्जा म्हणून. हां, ते काम करा. आणि शक्यतो तुमच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेचे तुम्ही सभासद आहेत, त्या संघटनेकडून तुम्हाला जसा मेसेज येईल तसं तुम्ही आझाद मैदानात या. मी आझाद मैदानात जाणार आहे, कारण मुंबईच्या महिलांना सगळ्यांना आम्हाला जायचं आहे, मला ऐकायचं आहे, मला शिकायचं आहे. आणि नंतर त्याच्यावर मी बघेन, जेव्हा मला रिटायरमेंट होईल तेव्हा अजून 40 वर्ष काढतो ना आम्ही. आता आमची संघटनाने 40 वर्ष काय केलं नाही, अजून 40 वर्ष काढतो, 80 वर्ष होईपर्यंत. अरे काय जरा विचार करून बोलावं माणसाने. स्वतः काम करा, स्वतः मोठे व्हा. पण दुसऱ्याला वाईट बोलून जर तुम्ही मोठे व्हायचा प्रयत्न केला तर असं नसतं. शेवटी कावळा तो कावळाच असतो आणि घार ती घारच असते. घार कावळ्याला काय बोलत नाही, कावळा तिच्या पाठीवर बसला तरी. पण उंच 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 भरारी जेव्हा घार मारते तेव्हा कावळ्याचा वरी गेल्यावर श्वासोश्वास बंद होतो आणि तो ऑटोमॅटिक जमिनीवर येतो. कारण कावळ्याला एवढंही माहिती नसतं की वरी गेल्यावर श्वासोश्वास स्वतःचा बंद होईल. तो स्वतःला गरुड घार समजतो आणि मग इथेच फसतो. तसे येणारे खूप कावळे आहेत, काव काव काव, आणि तसेच जाणार आहेत.
आझाद मैदानात आंदोलनकर्ते असल्यावर मी सरकारला बोलणार. तेव्हा मी आंदोलनकर्ते आहे त्यांच्याकडून परमिशन घेतली, त्यांनाच बोलायची. आता नाही उगाच कुठं पण उठलं तर काहीतरी. मी तर यूट्यूबवर बोलून माझं यूट्यूब चॅनल काय ते मंत्री बघतात का? आणि मला का ते बोलवतील, हो खूप छान बोलली, ये बाई पगार वाढ घे. असं काही नसतं तायांनो. आपल्यासारखे 50 डिपार्टमेंट पडलेले आहेत. आपण लक्षवेधी करायची, प्रयत्न करायचं आणि सकारात्मक विचार करा. सगळे बोला ना, काय होतं आहे, मला चतुर्थ श्रेणी भेटली, माझा पगारवाढ झाला आणि माझं जीवन सुखी झालं. बरोबर आहे का नाही? चला, धन्यवाद तायांनो. मजेत राहा. शक्य असल्यास 15 तारखेला आझाद मैदानात या.